सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. संध्याकाळच्या सत्रामध्ये सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक सहर्ष स्वागत. श्री निनाय देवी चषक 2024 सामन्याला होईल सुरुवात. पंचांचा इशारा येतोय. लेट्स प्ले. पहिला चेंडू. पहिला चेंडू अगदी इनसाइड आउट कव्हरच्या दिशेने खेळला आहे. पॉवर प्ले मध्ये एक अप्रतिम फटका खेळत असताना फलंदाज तुषारच्या बॅट मधून हुशार फटका. चौकार. पहिल्या चेंडूवर चांगलं टायमिंग पाहायला मिळालं. पॉवर प्लेचं पहिलं षटक प्रगती पथावर असताना लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह क्षेत्ररक्षणाचे निर्बंध आहेत आणि त्याचा फायदा उचललाय टीम कामरगाव. अगोट टप्पाचा चेंडू. शॉर्ट आर्म पुल होईल. सक्सेसफुल, डिलाइटफुल, ब्युटिफुल चेंडू. 4 धावांसाठी तुषारच्या बॅट मधून सलगचा दुसरा चौकार. येस पंच. यास मागणी केली जाते. तिसऱ्या पंचांची मदत घेतली जाईल. हा चेंडू अगदी सीमारेषा लगत कुठे पडलाय हे तपासलं जाईल. तिसऱ्या पंचांची मदत घेतली जाते. डीप स्क्वेअर लेगला अगदी चेंडू ज्या ठिकाणी पडलाय ते तपासलं जात आहे. कारण ओमसाई एमटीसी टेक्निकल टीम इन ऍक्शन. कारण ओमसाई एमटीसी असल्यामुळे पंचांचं काम देखील सोपं होतं आणि ते तपासलं जात आहे. मी कौतुक करेन हेमंत तावडे सर आणि बाळामाणी सर की त्यांनी देखील तिसऱ्या पंचांची मदत घेतली आणि चांगलं डिसिजन. कारण टेक्निकल टीम सध्या आपल्याकडे तंत्रज्ञान आहे आणि त्या तंत्रज्ञानाचा वापर कसा करायचा हे अगदी पंचांनी देखील दर्शवलंय. आणि अगदी या तंत्रज्ञानाचा उपयोग करावा लागतो कारण आजचं युग खूप फास्ट आहे. यस पंच 4 धावा. तिसऱ्या पंचांचा अगदी निर्णय आलाय. 4 धावा धावसंख्येमध्ये जोडल्या जातील. पहिल्या 2 चेंडूवर 2 चौकार ठोकलेत तुषार. तुषार सारखे शॉर्ट आर्म चॅक क्षेत्ररक्षक नाहीये. चौकार हॅट्रिक ठोकणारा आजच्या दिवसातील हा पहिला खेळाडू ठरतोय. मानाई देवी क्रिकेट क्लब कामरगावचा तुषार साळके. पहिल्या 3 चेंडूवर 3 चौकार ठोकलेत आणि आक्रमण केलंय गोलंदाज अजय यांच्यावर. हा रिप्ले तुम्ही पाहू शकता. हाफ ट्रॅकर चेंडू. शॉर्ट आर्म जॅक. क्षेत्ररक्षक अगदी लॉंगॉनला तैनात होते परंतु त्याचा फायदा चांगला घेतलाय. स्वीपर कव्हर आहे आणि आता मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात केलाय. 12 धावा धावफलकावर. रनअप मध्ये व्यत्यय आलाय. गोलंदाजाने थांबणं पसंत केलंय. अगदी ज्या वेळेला तुम्ही पावलं चुकतात त्यावेळेला थांबायला हवं. कारण तुम्ही गोलंदाजी करत असताना तुमचा रनअप हा अत्यंत महत्वाचा घटक आहे आणि ती पावलं मोजून तुम्ही धावता आणि चेंडू टाकण्यासाठी तयारी करता. फुल टॉस चेंडू लॉफ्ट केलाय. क्षेत्ररक्षक आहे. स्वीपर कव्हरला संतोष. चेंडू खाली आणि हा झेल सोडलाय. हा झेल होता की सामना होता. तुषार स्वतःवर नाराज आहेत. मी कौतुक करेन कर्णधाराचा ज्या प्रकारे क्षेत्ररक्षणाची सजावट केली होती. स्वीपर कव्हर होता संतोष आणि 1 धाव मात्र प्राप्त केली. तुषार साळके यांना जीवदान प्राप्त झालंय आणि क्रिकेटमध्ये ज्या वेळेला झेल सुटतात त्यावेळेला फलंदाजाचा आत्मविश्वास दुणावतो आणि तो आत्मविश्वास फलंदाजी करणाऱ्या संघासाठी खूप महत्वाचा घटक असतो. झेल सोडलाय. ओव्हरपिच चेंडू. कव्हर ड्राईव्ह अगदी केलाय. क्षेत्ररक्षक दूरवरून आले. स्वीपर कव्हर आहे. दुहेरीचा प्रयत्न केला जाईल. 2 धावा घेण्यापासून रोखू शकणार नाहीयेत. चांगलं क्रिकेट, सेन्सिबल क्रिकेट. तुषार आणि दीपकच्या माध्यमातून प्रतीकच्या माध्यमातून प्रतीक यांचं खातं उघडलं जात आहे. टीमची धावसंख्या धावफलकावर 5 चेंडू अखेर 15 धावा. 1 टू गो. स्वीपर कव्हर तैनात केलाय. एक क्षेत्ररक्षक काऊ कॉर्नरला सीमारेषा लगत आहे. पॉवर प्लेची षटकातीला हा अखेरचा चेंडू. प्रत्येक लोअर फुलटॉस होता. क्रॉस बॅटेड फटका. मिड विकेट आहे. वर्तुळाच्या आतमध्ये चेंडू पाहायला लागल्यानंतर फील्ड केला जाईल.
प्रतीक स्वतःकडे ठेवतील. स्ट्राईक. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. मानाईदेवी क्रिकेट क्लब कामरगाव पाटण क्रिकेट संघटनेमध्ये पहिली स्पर्धा खेळते आणि पहिल्या स्पर्धेमध्ये खेळत असताना अगदी खेळ मात्र पहिल्या षटकात चांगला राहिलाय. बिनगडी बाद 16. आणि बॉस यांचं ज्या प्रकारचं आयोजन असतं पाटण क्रिकेट संघटनेचं आणि ज्या प्रकारचं क्रिकेट एका वेगळ्या उंचीवर जाते म्हणून कामरगावने देखील इकडे बॉस यांच्यासोबत येण्याचा निर्णय घेतला आणि पाटण क्रिकेट संघटनेमध्ये त्यांनी प्रवेश केला आणि पहिल्या सामन्यामध्ये पहिल्या डावात चांगली सुरुवात जशी स्वप्नवत सुरुवात म्हणावी लागेल. तुषार साळके यांनी या स्पर्धेतील पहिली चौकार हॅट्रिक ठोकली आणि त्यानंतर मात्र आता नवीन गोलंदाज षटक क्रमांक 2 सत्यजित षटक क्रमांक 2 साठी आलेत. क्षेत्ररक्षण विखुरलं गेलंय. बॅकफुटला जाऊन पंच केलाय. गॅप मध्ये फटका. 1 बाउन्स ओव्हर द फेन्स. 4 धावा. प्रतीक्षा बॅट मधून निनाय देवी चषक ब्रँडेड स्ट्रोक सौकार. ज्या प्रकारे क्षेत्ररक्षणाची सजावट आहे त्या प्रकारे या गोलंदाजी करावी लागेल. कौतुक व्हायला पाहिजे प्रतीक यांचं कारण चेंडू गॅप मध्ये खेळला. क्रिकेटमध्ये तुम्हाला गॅप शोधता येणं हे खूप महत्वाचं असतं आणि तो गॅप शोधून काढला. अकुट टप्प्याचा चेंडू स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. 1 धाव प्राप्त होईल. काळ्या पडद्यावर जाऊन चेंडू आदळतोय. 1 धाव घोषांकित क्षेत्रामध्ये. टीमची धावसंख्या धाव फलकावर 21 धावा. 1.2 चेंडूंचा खेळ झालाय. 4 षटकांची लढत. या 24 चेंडू मध्ये कितपत मजल मारेल टीम कामरगाव हे देखील पाहायचं आहे. चांगला चेंडू हाताळला जातोय. अचूक टप्प्यावर मारा करत असताना गोलंदाज सत्यजित आणि तुम्हाला अशा प्रकारे गोलंदाजी करावी लागेल कारण कर्णधाराने तुमच्यावर विश्वास दाखवलाय. तुम्ही तुमच्या गावासाठी खेळत असता तुम्हाला चांगला खेळ करणं जबाबदारी असते. अकुट टप्प्याचा चेंडू पंच टॅप फटका पाहायला मिळतोय. पहिल्या क्षणाला असं वाटलं की त्यांना पंच करायचं आहे आणि त्यानंतर पहा ड्रिल करून दाखवत असताना पण टायमिंग झाला नाहीये. 1 धाव प्राप्त होईल. 1 सिंगल धाव टीमच्या टोटल मध्ये जोडली जाईल. टीमची धावसंख्या धाव फलकावर आपण पाहतोय 22 धावा. 4 चेंडूंचा खेळ झालाय. तुषार साळके वैयक्तिक खेळत असताना नाबाद 13 धावा. पदराचा वापर करायचा होता. फटका फसला. तुषार साळके यांना परतावा लागेल. पहिला धक्का टीम मानाईदेवी क्रिकेट क्लब कामरगाव सत्यजित यांनी आपल्या संघाला पहिले यश प्राप्त करून दिले. फलंदाज बाद. कामरगाव संघाचा पहिला फलंदाज बाद होतोय. नवीन फलंदाज राम साळके आले आणि पहिलं यश प्राप्त झालं टीम आचरेवाडी संघाला. आज आचरेवाडीला चांगला खेळ करावा लागेल कारण समोर एक चांगला संघ खेळतोय आणि क्रिकेटमध्ये तुम्ही नेहमी तुमच्या संघाचा विचार करणं गरजेचं असतं. चांगले चेंडू हाताळावे लागतील. एक रणनीतीबद्ध खेळ करावा लागेल कारण आज ज्या प्रकारे पाहिलं भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया कसोटी सामना चालू आहे. पहिल्या डावामध्ये खराब खेळानंतर आता दुसऱ्या डावात मात्र भारतीय संघाने ज्या प्रकारे खेळ केलाय क्रिकेटमध्ये तुम्हाला दुसरी संधी प्राप्त होते. त्या संधीचं सोनं करता यायला हवं. 22 ला 1. 1 टू गो. राम पहिला चेंडू फुल टोल वसूल करण्याचा प्रयत्न फसला. क्षेत्ररक्षक होते तैनात. तुषार शेवाळ यांनी डीप लायशेल आणि यस पंच बीमर साठी अगदी मागणी केली गेली आणि हा मात्र खेळ जरूर होता. तिसऱ्या पंचांची मागणी केली जाते. हा तिसरे पंच इन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळतील. रिप्ले
मध्ये पाहिल्या जाईल तिसऱ्या पंचांची मदत केली जाते आणि या टेक्निकल टीम इन ऍक्शन आउटसाइड ऑफ स्टंप चेंडू लपेटण्याचा प्रयत्न केला फटका जरूर टायमिंग झालं नव्हतं आणि फटका फसलाय आणि तिसऱ्या पंचांचा निर्णय आलाय इट्स नो बॉल आणि या सुवर्ण संधी आणि जीवनदान प्राप्त झाले एकच धाव असेल कारण धाव पूर्ण केली नाहीये ज्या प्रकारे हा चेंडू हाताळला होता क्षेत्ररक्षण चांगलं राहिलं आणि या क्रिकेटमध्ये तुम्हाला अशा वेळेला कधी कधी या चुका टाळाव्या लागतात आता सुवर्ण संधी असेल फलंदाज राम यांना हात खोलण्याची फ्री हिटचा चेंडू फ्री हिटचा चेंडू हवेत खेळलाय लॉंग ऑन आहे दूर राहील चेंडू वन बाउन्स ओव्हर द 4 4 धावांसाठी चौकार फ्री हिटच्या चेंडूचा फायदा उचललाय शेवटच्या चेंडूवर चौकार आला या चौकाराने टीमची धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचले 28 हा रिप्ले तुम्ही पाहू शकता ओव्हर पिच चेंडू समोरच्या दिशेने अगदी व्ही शेप मध्ये खेळलाय सुरक्षित क्षेत्र क्रिकेट मधील कोणता असेल तर लॉंग ऑफ आणि लॉंग ऑन मधील 28 ला 1 अशी परिस्थिती टीम मानादेवी क्रिकेट क्लब कामरगाव सुरुवात चांगली राहिली आहे तुषार साळके यांनी 3 चेंडूवर 3 चौकार खेळल्यानंतर मात्र आत्मविश्वास संघाचा दुणावलाय षटक क्रमांक 3 गोलंदाज गोलंदाजीसाठी दाखल झालेत समीर चला थोडस फास्ट खेळा प्लीज जास्त वेळ घेऊ नका मित्रांनो समीर सपाईला चेंडू कमी गतीने टाकलेला ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये निर्धाव चेंडूचे होते सांगता डॉट बॉल पहिला चेंडू अचूक टप्प्यावर हाताळलाय ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न एक लेग बाय स्वरूपात 1 धाव प्राप्त होईल घोषांकी क्षेत्रामध्ये टीमच्या टोटल मध्ये एक सिंगल धाव टीमच्या टोटल मध्ये जोडली जाईल टीमची धावसंख्या धावफलकावर 29 धावा 29 धावा धावफलकावर 29 रन्स ऑन बोर्ड पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न बॅटच्या बॉटमला लागलाय चेंडू घोषांकी क्षेत्रामध्ये चेंडू मार्गस्थ झालाय यस पंचांचा इशारा आलाय 1 धाव मात्र जोडली जाईल एकेरी दुहेरीने फारसा फरक पडणार नाहीये चौकार षटकार खेळावे लागतील कारण टीम अचरेवाडीकडे देखील चांगले फलंदाज आहेत त्यांना धावांचा पाठलाग करायचा आहे हा सामना रंगेल कारण दोन्ही संघ एकमेकांच्या विरोधात खेळत असताना एक चुरशीचा सामना पाहायला मिळेल पंच केलाय क्षेत्ररक्षक दूरवर राहतील इट्स अ ह्यूज हिट क्लासिकल फटका चेंडू सीमा रेषा पार प्रतीकच्या बॅट मधून एक अफलातून स्ट्रोक षटकार हा रिप्ले तुम्ही पाहू शकता बॅकफुटला जाऊन ज्या प्रकारे पंच केला स्वीपर कव्हर आणि लॉंग ऑफच्या मधून 6 धावांसाठी या चेंडूला ठोकलाय एक दर्जेदार फटका या षटकाराने 36 धावा धावफलकावर तिसरं षटक प्रगतीपथावर असताना गोलंदाज समीर हाफ वॉली चेंडू हवेत खेळलाय क्षेत्ररक्षक नाही पोहोचू शकणार गोलशंकी क्षेत्रामध्ये चेंडू नक्कीच मार्गस्थ होईल अवघी 1 धाव प्राप्त होत असताना टीमची धावसंख्या धावफलकावर 37 धावा राम आणि त्यांच्या साथीला प्रतीक आहेत राम 10 धावांवर खेळत असताना प्रतीक नाबाद 13 1 टू गो शेवटचा चेंडू शेष 37 ला 1 टीम कामरगाव फ्लिकचा फटका क्षेत्ररक्षक दूरवर आहेत
लॉंगॉनला चेंडू फील्ड केला जाईल, एक धाव मात्र प्राप्त केली जाईल. फलंदाज प्रतीक स्वतःकडे ठेवतील स्ट्राइक. 3 षटकांचा खेळ समाप्त. 3 षटकाखेर 38 ला 1 टीम मानादेवी क्रिकेट क्लब कामरगाव. अंतिम षटक घेऊन कोण येईल? अचरेवाडी संघाला या अंतिम षटकासाठी कोणत्या गोलंदाजाला पाचारण केलं जाईल, किती धावांचं लक्ष समोर ठेवलं जाईल हे ठरवणारं स्लॉग ओव्हरचं षटक. सुरुवात चांगली झाली आहे टीम कामरगावची. शेवट कसा करतील त्याचं पाहायचंय, ते पाहावं लागेल. अंतिम षटकासाठी कर्णधाराने विश्वास दाखवलाय. गोलंदाज महेश कराळे. महेश कराळे अंतिम षटकासाठी दाखल झाले. पहिला चेंडू महेश कराळे यांचा हाफ ट्रॅकर, त्यावर केलाय प्रहार आरपार. कॅमेरामॅन प्रणयला दिली जाते मानवंदना. इट्स अ ह्यूज हिट. निनाय देवी चषक षटकार. प्रतीक यांनी पाचच्या चेंडू शेवटच्या चेंडूवर का एक धाव घेतली आणि स्वतःला का स्ट्राइक ठेवली याचं मात्र उत्तर टीमची धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचले तब्बल 44 धावा. हा चेंडू देखील चांगला पंच केलाय. 1 बाउन्स ओव्हर द फेन्स लॉंग ऑफ लॉंगॉनच्या मधून 4 धावांसाठी सलगच्या दुसऱ्या चेंडूवर प्रतीकचा प्रहार चौकार. आणि या चौकाराने टीमची धावसंख्या धावफलकावर आपण पाहू शकता 48 धावा. सांघिक अर्धशतकाच्या दिशेने वाटचाल करत असताना टीम कामरगाव आणि प्रत्येक वैयक्तिक नाबाद खेळत असताना 12 चेंडूमध्ये 31 धावांची विस्फोटक खेळी. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू इमारतीमध्ये खेळलाय. एक धाव मात्र प्राप्त होईल प्रतीक यांच्या खात्यामध्ये. पहिले 3 चेंडूवर धावा खर्च केल्यात 9. गोलंदाज महेश यांच्यावर आक्रमण केलंय आणि आक्रमण हा बचावाचा सर्वोत्तम पवित्र असतो. 49 धावा धावफलकावर. अर्धशतकापासून 1 धाव दूर टीम कामरगाव. 49 रन्स ऑन बोर्ड. हाफ ट्रॅकर चेंडू पुलचा फटका हवेत खेळलाय. डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक चेंडूकडे पाहत राहील. खणखणीत दर्जेदार कमालीचा फटका प्रतीकच्या बॅट मधून षटकार. आणि या षटकाराने टीम कामरगावचं सांघिक अर्धशतक धावफलकावर झळकावलं गेलंय. प्रतीक पोहोचले 38 वर. 55 धावा धावफलकावर. 2 चेंडू शेष. वैयक्तिक अर्धशतकापासून 12 धावा दूर. या 2 चेंडूवर 2 षटकार येतील का आणि या स्पर्धेमध्ये वैयक्तिक अर्धशतक झळकावणारा पहिला खेळाडू ठरेल का प्रतीक? लेट्स सी. आडव्या बॅटने चेंडू हवेत खेळाय. काऊ कॉर्नरला क्षेत्ररक्षक तैनात आहे. एकेरीचा प्रयत्न झाला, दुहेरीचा प्रयत्न केलाय. धावचीची संधी जरूर होती परंतु फेकी खराब. आणि या 2 धावेने कामरगाव संघाची धावसंख्या धावफलकावर 57 आणि प्रतीक नाबाद 15 चेंडूमध्ये 40 धावा. काय खेळ राहिलाय प्रतीक यांचा, कौतुक व्हायला पाहिजे. आक्रमण करत असताना अगदी जबाबदारीपूर्वक खेळ केलाय प्रतीक यांनी. पुढे सर जाऊन खेळण्याचा प्रयत्न. गॅप मध्ये फटका आहे आणि गॅप मध्ये फटका खेळत असताना प्रतीक यांनी एक बहारदार चौकार ठोकलाय आणि पहिल्या डावाचा खेळ समाप्त. पहिल्या डावाखेर टीम कामरगाव 61 धावा, प्रतीक नाबाद. 16 चेंडूमध्ये 44 धावांची विस्फोटक खेळी करत असताना प्रतीक यांनी आपल्या संघाला 61 धावापर्यंत पोहोचवलाय. आणि प्रतीक यांच्या नाबाद 44 धावांसाठी जर प्रतीक यांचा खेळ आवडला असेल तर टाळ्या व्हायला काय हरकत आहे. कारण आजच्या स्पर्धेमध्ये ज्या खेळाडूने वैयक्तिक सर्वोच्च धावसंख्या नोंद केली आहे टीम कामरगाव, खेळाडूचं नाव आहे प्रतीक.
62 धावांचं लक्ष टीम श्री वेताळनाथ स्पोर्ट्स असरेवाडी. कॅमेरामॅन प्रणय ठुमरे आणि कुणाल शेठ म्हात्रे 81 82 ओम साई एमटीसी आणि आपले विमा सल्लागार कुमार अंबर कदम देखील दाखल झाले आहेत. पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन अंतर्गत शिवगर्जना 11 कायगाव आयोजित श्री दिनाई देवी चषक 2024 पहिलं पर्व आणि आजचा या स्पर्धेचा पहिला दिवस आपण पाहू शकता. श्री दिनाई देवी चषक 2024 साठी ज्या करंडकासाठी ही संपूर्ण लढाई पाहायला मिळते आणि हे करंडक प्रत्येकाला जिंकायचे आहेत. कारण प्रत्येकाला क्रिकेटची स्पर्धेमध्ये भाग घेतल्यानंतर मात्र करंडकाकडे लक्ष वेधून घेतलं जातं. ओम साई एमटीसीच्या माध्यमातून आपल्या टीव्ही स्क्रीनवर दाखवले जातात हे करंडक आणि प्रत्येकाचं स्वप्न असतं आणि प्रत्येकाला ही स्पर्धा जिंकायची आहे. क्रिकेटचा खेळ हा सांघिक खेळ आहे. कोणी हा एका खेळाडूचा खेळ नाहीये. त्यामुळे कधी एखादी स्पर्धा तुम्ही खराब खेळलात म्हणून स्वतःला गेम चेंजर समजू नका अथवा एखादी स्पर्धा खराब खेळलात म्हणून स्वतःला खराब खेळाडू समजू नका. क्रिकेट आहे, खेळत राहा, क्रिकेटचा आनंद घेत राहा. ज्या क्रिकेटच्या खेळाने तुम्हा सर्वांना ओळख प्राप्त करून दिली त्या क्रिकेटचा सन्मान करत राहा. कारण क्रिकेटमध्ये किंमत एकीला आहे, एकाला नाही. 62 धावांचं लक्ष आणि 62 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी टीम असरेवाडी संघाचे बॅटर दाखल झालेत आणि हे करंडक प्रत्येकाला जिंकायचे आहेत आणि या करंडकासाठी ही लढाई आपण पाहतोय. कॅमेरामॅन प्रणयचं देखील कौतुक. कारण ओम साई एमटीसी अक्षय शेठ म्हात्रे, कुणाल शेठ म्हात्रे 81 82 यांची संपूर्ण टीम आणि त्यांनी जी घेतलेली मेहनत आहे ती खूप वाखाणण्याजोगी राहिली आहे. चला प्लीज जास्त वेळ घेऊ नका, सामना त्वरित चालू करा. प्रतीक साळके यांनी वैयक्तिक 16 चेंडूमध्ये 44 धावा ठोकल्या आणि वैयक्तिक ही सर्वोत्तम धावसंख्या राहिली आजच्या दिवसामध्ये. सामन्याला होईल सुरुवात. पहिला चेंडू अगदी बोंडात टाकलाय आणि पहिल्या चेंडूवर काठी काढले, मोठा विकेट. पहिला धक्का टीम श्री वेताळनाथ स्पोर्ट्स असरेवाडी मोठ्या विकेटचं पतन. तुषार गोल्डन डकचा शिकार ठरतोय. 0 बाद. पहिल्या चेंडूवर मोठा विकेट प्राप्त केलाय. ज्या फलंदाजाकडून अपेक्षा होती टीमला तोच फलंदाज मात्र बाद झालाय आणि सुरुवात मात्र कशी हवी टीम कामरगाव संघासाठी तर सुरुवात अशा प्रकारची हवी गोलंदाजाने दाखवून दिले राम यांनी. मांडळी पॉवर प्लेचं पहिलं षटक प्रगतीपथावर असताना राम बॅकवर्ड पॉइंट आहे. पॉइंट कव्हर, एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑफ, मिड ऑन, स्क्वेअर लेग. हा चेंडू देखील हलक्या हाताने फक्त दिशा दिले. 1 धाव मात्र प्राप्त केली जाईल. धावांचा श्री गणेश होत असताना टीम श्री वेताळनाथ स्पोर्ट्स असरेवाडी. हाफ ट्रॅकर चेंडू होता, हवेत खेळलाय. काऊ कॉर्नरला क्षेत्ररक्षक तैनात आहे. झेल पकडण्याची संधी होती आणि झेल पकडला गेलाय. What a catch, good catch of the quality. फलंदाज मारुती बाद. आमच्या 2 चेंडूवर 2 गडी बाद करत असताना एक सिंगल धाव दिले. 3 चेंडूंचा खेळ झालाय. 2 गडी बाद 1 धाव. खराब सुरुवात टीम असरेवाडी. आता भागीदारीची आवश्यकता आहे. एखादी भागीदारी करावी लागेल. अजय यांना नावामध्ये आहे जय आणि जर आपल्या संघाला जय मिळवून द्यायचा असेल तर अजयला चांगला खेळ करावा लागेल. राम यांनी पहिल्या षटकामध्ये 2 गडी बाद करत असताना
आचरेवाडी संघाचा धावांना मात्र ब्रेक लावलाय. चेंडू हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न शरीरावर आदळतोय. कोणतीही धाव मात्र प्राप्त होणार नाहीये. निर्धाव चेंडूचे होते सांगता डॉट बॉल. बुंदा टाकण्याचा प्रयत्न खोदून काढलाय चेंडू. धाव मात्र प्राप्त होणार नाहीये. मिड ऑफ आहे. चेंडू फील्ड केला जाईल. शेवटचा चेंडू शेष. शेवटचा चेंडू बिगिट केलाय. फटका फसलाय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे तैनात. तुषार साळके पकडला जाईल झेल. फलंदाज बाद. आज मात्र टीम आचरेवाडी संघ प्रत्येक खेळाडूला बॅटिंगची संधी देते की काय हा प्रश्न पडला असेल. कारण पहिल्या षटकामध्ये 3 महत्वपूर्ण गडी बाद केलेत. राम यांनी 2 धावा धावफलकावर आणि गडी बाद झालेत 3. पहिल्या षटकाखेर टीमची धावसंख्या श्रीय वेतरणा स्पोर्ट्स आचरेवाडी 3 गडी बाद 2. षटक क्रमांक 2 गोलंदाज तुषार. तुषार यांचा पहिला चेंडू हाफ व्हॉली ऑन साइडला हवेत जरूर खेळला. क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवर आले. तद्वार 1 धाव मात्र प्राप्त केली जाईल. एक सिंगल धाव टीमच्या टोटल मध्ये. 18 चेंडू मध्ये 60 धावांची गरज आणि 60 धावांचा पाठलाग जर करायचा असेल तर आक्रमक पवित्रा धारण करावा लागेल. पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न शरीरापासून दूर टाकलाय चेंडू. पंचांचा इशारा व्हाईट बॉल. एक अवंतर धाव. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. मिड विकेट आहे. तिसऱ्या वर्तुळाच्या आतमध्ये धावची संधी जरूर होती आणि एक्सलंट रनिंग बिटवीन द विकेट. हाफ ट्रॅकर चेंडू ऑन साइडला खेळलाय. कॅप मध्ये फटका. सुरेख फटका. दर्जेदार चौकार. अजय आता मात्र हात खोलायला सुरुवात केली आहे. अजय आणि पंकज दोन्ही फलंदाज. अजय या चौकार मात्र ठोकलाय. या चौकाराने धावसंख्या 4 ने पुढे जात असताना 9 धावा धावफलकावर. खोदून काढण्याचा प्रयत्न. बॅटच्या बॉटमला चेंडू लागलाय. कोणतीही धाव मात्र प्राप्त होणार नाहीये. एक सिंगल धाव टीमच्या टोटल मध्ये मात्र प्राप्त होणार नाहीये. निर्धाव चेंडूचे होते सांगता डॉट बॉल. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. या चेंडूवर गती पाहायला मिळाली. तुषार यांची चांगली गोलंदाजी. धारदार मारा करत असताना आपल्या संघासाठी टीम कामरगाव कुंभारवाडा बॉईज आपण देखील सज्ज राहा. पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न. चेंडूला अतिरिक्त उसळी प्राप्त होते. निर्धाव चेंडूचे होते सांगता. चांगलं आणि यशस्वी षटक समाप्त होते तुषार यांचं. टीमची धावसंख्या धावफलकावर 9 धावा. नाइन रन्स ऑन बोर्ड. आता मात्र इथून फटके खेळावे लागतील. फटके बनवावे लागतील. कारण क्रिकेटमध्ये फटके असेच येत नाहीत. तुम्हाला फटके बनवावे लागतात. कारण तुम्ही ज्या वेळेला क्रिकेटमध्ये फलंदाजी करता त्यावेळेला गोलंदाज देखील तुम्हाला अगदी चुका करण्यास भाग पाडतो. आणि त्या कुठेतरी चुका केल्यात. टीम आचरेवाडीने 62 धावांचं मोठं लक्ष आणि सुरुवात खराब झाली. 9 धावा धावफलकावर.
53 धावांची गरज, 12 चेंडूंचा खेळ शिल्लक. तिसरं षटक गोलंदाजीसाठी शिवम. शिवमचा पहिला चेंडू हवेत खेळलाय, क्षेत्ररक्षक आहे तर लॉंग ऑनला त्यांच्या डोक्यावरून चेंडू, 1 बाउन्स ओव्हर द फेन्स. 4 धावा, चौकार. शिवमने चांगलं स्वागत केलंय, 13 धावा धावफलकावर. हा रिप्ले तुम्ही पाहू शकता, सरळ बॅटने खेळलेला दर्जेदार फटका. फलंदाज पंकज. ऑन साइडला हवेत खेळलाय, टायमिंग झालंय. येस इट इज 1 बाउन्स ओव्हर द रोप. सलगचा दुसरा पंकजच्या बॅट मधून निर्णय देवी चषक, चौकार. आणि या चौकाराने धावफलकावर 17 धावा. ज्या प्रकारे आक्रमण करण्याची गरज होती आणि ते मात्र आक्रमण केलंय. पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न, टायमिंग चांगलं झालंय, क्षेत्ररक्षक नाहीये स्वीपर कव्हरला. फलंदाज पंकजच्या बॅट मधून इथे मात्र चौकार हॅट्रिक खेळली जाते. पहिल्या डावामध्ये तुषार साळकेंनी चौकार हॅट्रिक खेळली होती आणि या पंकज शेवाळे यांनी देखील चौकार हॅट्रिक केली. चांगलं क्रिकेट. आणि या कुठेतरी आचरेवाडी संघाला अशा फटक्यांची गरज आहे, कारण संघ अडचणीत आहे आणि पंकज शेवाळे मात्र सांगतायत मी उभा आहे तोपर्यंत सामना सोडणार नाहीये. 21-3. बायफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू काहीसा खाली राहिलाय. 22 स्वरूपात 1 धाव मात्र प्राप्त होईल. अतिरिक्त धावा यायला पाहिजेत, धावा येणं खूप गरजेचं आहे, कारण या षटकामध्ये जर धावा आल्या तर मात्र सामना खुला होऊ शकतो. पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न, चेंडू शरीरापासून दूर टाकलाय. चांगली गोलंदाजी, नियंत्रित मारा केला जातोय. गोलंदाजी करत असताना शिवम जरूर 3 चौकार या षटकामध्ये त्यांनी दिले, परंतु गोलंदाजी अचूक टप्प्यावर राहिली. ऑन साइडला हवेत खेळलाय, काऊ कॉर्नरला क्षेत्ररक्षक आहे. 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून चेंडू सीमा रेषा पार. एक चांगला फटका, दर्जेदार फटका, चौकार. हा रिप्ले तुम्ही पाहू शकता. टीमची धावसंख्या धावफलकावर 26-3, 26 रन्स ऑन बोर्ड. आणि 6 चेंडू मध्ये उर्वरित विजयासाठी धावा बनवायच्या आहेत टीम श्री वेताळा स्पोर्ट्स अचरेवाडीला. 6 चेंडू मध्ये 36 ची गरज, म्हणजे जास्त काही नाही करायचंय, फक्त 6 चेंडूवर 6 षटकार मारायचे. 6 चेंडू 36 धावांची आवश्यकता. अंतिम षटक साहिल. हा चेंडू सोडून दिलाय, व्हाईट बॉल. एक अवांतर धाव टीमच्या टोटल मध्ये जोडली जाईल. एका अवांतर धावेने टीमची धावसंख्या धावफलकावर 1ने पुढे जात असताना 27. 6 चेंडू मध्ये 35 करायचे आहेत, म्हणजेच लक्ष कठीण नाहीये. अद्याप सामना संपलेला नाहीये. क्रिकेट आहे, काही घडू शकतं. क्रिकेटच्या खेळामध्ये तुम्ही कोणत्याही लक्ष्याचा पाठलाग करत असताना त्याची गॅरंटी देऊ शकत नाहीये. हा चेंडू हुक केलाय, 1 धाव मात्र प्राप्त होईल. आता सामना पूर्णपणे टीम कामरगावच्या बाजूने झुकलाय असं म्हणायला हरकत नाहीये. चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी करत असताना राम, तुषार, शिवम आणि आता गोलंदाज साहिल. साहिलचा हा चेंडू फुल लेनचा होता, हवेत खेळलाय. क्षेत्ररक्षक लॉंग ऑन वरून वेगाने आलेत. टिपला जाईल झेल आणि साहिल यांना पहिलं यश प्राप्त होत आहे. आणि बाद होणारा फलंदाज अजय.
अजय देखील आपल्या संघाची इथे साथ सोडली. चांगलं क्रिकेट आपण पाहू शकता, परंतु ज्या प्रकारे गोलंदाजी केली टीम कामरगावने वाकणण्याजोगा खेळ. नवीन फलंदाज महेश युनिट नंबर 6 महेश कराळे. सामना अगदी संपण्याच्या मार्गावर परतीमध्ये अगदी पराभवाच्या दिशेने वाटचाल करत असताना ओव्हर पिच चेंडू ऑफ ड्राईव्हचा फटका जमिनी लगत फटका सजवला एकदा पूर्ण केली जाईल आणि या सिंगलवर समाधान मानावं लागेल. टीम 29 ला 4 3 चेंडूमध्ये 33 ची गरज. नेक्स्ट मॅच लक्षात घ्या कुंभारवाडा बॉईज, आपण सज्ज राहा. विजयी संघासोबत आपला सामना लोअर फुटस होता. गॅप मध्ये फटका खेळलाय आणि गॅप भेदण्यामध्ये अपयश आलंय. चांगलं क्षेत्ररक्षण डीपला मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात होते. अवघी एक धाव प्राप्त होईल. दुहेरीचा प्रयत्न केला जाईल. दुहेरीचा प्रयत्न अंगलट आलाय. यस, फलंदाज होईल. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात धावबाद आणि या सिंगलने टीमची धावसंख्या धावफलकावर 30. ज्या खेळाडूने आपल्या छोट्याशा खेळीमध्ये 4 चौकार ठोकले होते पंकज शेवाळी धावबाद झालेत आणि आता सामन्याची औपचारिकता शिल्लक आहे. सामना पूर्णपणे खुला झालाय. टीम मानाईदेवी क्रिकेट क्लब कामरगावच्या बाजूने टेनिस बसचे सर्वेसर्वा सतीश आचरे फलंदाजीसाठी दाखल झालेत. 2 चेंडूमध्ये 32 ची गरज. सामना पूर्णपणे कामरगावच्या दृष्टीने कामरगावच्या बाजूने झुकलाय. हलक्या हाताने ऑन साइडला चेंडू खेळलाय. एक धाव मात्र प्राप्त होईल. या सिंगलने फक्त पराभवातील अंतर कमी होईल, जास्त काही होणार नाहीये, कारण आता सामना पूर्णपणे कामरगावने आपल्या खिशात टाकलाय. एक चेंडू 31 ची गरज. एक चेंडू 31 ची गरज असताना हवेत खेळलाय. काऊ कॉर्नरला क्षेत्ररक्षक तैनात आहे. कोणती चुकी करणार नाहीये. गुड कॅच ऑफ द क्वालिटी. फलंदाज बाद. मानाईदेवी क्रिकेट क्लब कामरगावने हा सामना तब्बल 30 धावांच्या फरकाने जिंकलाय. आणि काय खेळ राहिला. फलंदाजी गोलंदाजी क्षेत्ररक्षण आणि या सामन्याचा हिरो प्लेयर ऑफ द मॅच तुषार चाळके ठरले या मॅचचे हिरो. चला या तुषार दादा आपल्याला सामनावीराचा पुरस्कार देऊन सन्मानित केले जाईल. कामरगाव आणि कुंभारवाडा बॉईज, चला टॉस साठी या आणि नाणेफेकीसाठी आपल्यासोबत जोडले जातील. पाटण तालुक्यात